नमस्ते, स्मिताज गॅलीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत। 2 in 1 वडा ऑनियन भजिया रोल मस्त असे तयार झालेले आहेत। वरून एकदम कांदा भजीसारखे कुरकुरीत झालेत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी गॅसवर कढई ठेवली आहे, त्यात 1 चमचा तेल घातलं आहे। तेल छान तापलं आहे, त्यात अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं, पाव चमचा हिंग घालूया। 2 हिरव्या मिरच्या घेतल्यात बारीक चिरून, त्या घालूया। 4-5 कढीपत्त्याची पानं आहेत, व्यवस्थित परतून घेऊया। पाव चमचा हळद घालूया त्यात, आणि इथे मी 4 बटाटे घेतलेत, उकडून चांगले स्मॅश करून घेतलेले आहेत, ते घालूया आणि व्यवस्थित मिक्स करूया। चवीनुसार मीठ घालूया, वरून थोडीशी कोथिंबीर घालूया आणि भाजी आपली मिक्स करून बाजूला ठेवूया। आता पुढची प्रोसेस बघूया। इथे मी एक ब्रेडचं स्लाईस घेतलं आहे, त्याच्या आपण 4 साईडच्या कडा काढून टाकणार आहोत। अशा आपल्या कडा काढून झाल्यात। आता ब्रेडची स्लाईस आहे ती आपण लाटण्याने थोडी लाटून घेऊया, म्हणजे थोडी पातळ होईल। आणि आपण जे बटाट्याची भाजी करून घेतली ती त्याच्यावरती अशी सगळीकडून पातळ अशी पसरवून घ्यायची। जाड नाही लावायची, पातळ अशीच लावायची। सगळीकडून व्यवस्थित लावून घ्यायची आणि त्याचा रोल करून घ्यायचा। गुंडाळी करायची अशी त्याची। असा आपला रोल मस्त तयार आहे। असे मी 5-6 रोल आधी करून घेते। इथे मी कांदा घेतला आहे उभा, पातळ चिरून कांदा भजीला घेतो तसा। त्याच्यात बेसन टाकूया, अर्धा वाटी तांदळाचं पीठ घालूया। 2-3 हिरव्या मिरच्या घेतल्यात त्या घालूया। अर्धा चमचा लाल तिखट, पाव चमचा हळद, पाव चमचा हिंग आणि चवीनुसार मीठ घालून वरून थोडीशी कोथिंबीर घालूया बारीक चिरलेली। आणि यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपण त्याचं भजीप्रमाणे पीठ मळून घेऊया। असं आपलं भजीसारखं कांदा तयार झालेला आहे। आता एक रोल घ्यायचा आणि त्या रोलला सगळीकडून कांदा व्यवस्थित लावून घ्यायचा। सगळीकडून कोट करून घ्यायचा व्यवस्थित। बाजूच्या गॅसवर मी तेल तापत ठेवलेलं आहे, तेल चांगलं तापलं आहे। असा आपला रोल तयार झालेला आहे। आता आपण तेलामध्ये तो सोडूया। असा आपला रोल तेलात सोडल्यावरती दुसरा एक सोडूया आणि गॅस फास्टच ठेवायचा। आणि हे रोल आपण दोन्ही उलट सुलट करून छान असे खरपूस, जशी आपण कांदा भजी फ्राय करतो कुरकुरीत एकदम, तसे हे रोल आपण शेकवून घेणार आहोत। हलवत राहायचे 4 साईडनी, म्हणजे छान शेकले जातात। असे आपले रोल तयार झालेले आहेत। मस्त कलर आला आहे त्याला एकदम। ते आपण आता काढून घेऊया। असेच मी सगळे रोल करून घेते। आता इथे आपण सर्विंग प्लेटमध्ये सर्व करूया। मस्त असे रोल तयार झालेत कुरकुरीत एकदम। त्याच्यावर थोडंसं मायोनीज घालूया। तुमच्याकडे मायोनीज नसेल, तुम्ही तिखट चटणी सुकी घातलात तरी चालेल। आणि तळलेली मिरची ठेवून सॉसबरोबर सर्व करूया।